ल सा वी. लसावी. हे वेगळं, ल वेगळं, सा वेगळं, वी वेगळं. ल चा अर्थ आहे लघुत्तम. लघुत्तम म्हणजे सर्वात छोटा, स्मॉलेस्ट. सा म्हणजे सामायिक. आणि हा जो वी जो आहे तो आहे विभाज्य. यामध्ये तुम्हाला विभाज्य काय असतो हे जर माहित नसेल तर लसावी तुम्हाला जमणार नाही. ओके. लघुत्तम सामायिक विभाज्य. आता विभाज्य काय असतो ते मी अगोदर तुम्हाला सांगतो. चार ची दुप्पट संख्या कोणती? चारची दुप्पट. चारची दुप्पट संख्या आहे 8. चारची तीनपट संख्या कोणती? तीन पट. चारची तीन पट म्हणजे चाराच्या पाढा 3 पर्यंत जर म्हटलो आपण, चाराचा पाढा जर 3 पर्यंत म्हटलो तर चाराची तीन पट आहे 12. चाराची 8. चाराचा चार हा चार ही जी संख्या आहे, चारच्या 8 पट संख्या कोणती? चारची 8च्या पटीतील. 8च्या पटीतील संख्या कोणती? चारची 8च्या पटीतील. चारा आठे 32 म्हणजे चार किती वेळा घेतला? चार. चारामध्ये मिळवले 8, 8 मध्ये मिळवले 4, 12, 12 मध्ये 4 मिळवले 16. मग चारचे 8च्या पटीतील संख्या आहे 32. आता हे जे या ज्या संख्या दिसत आहे तुम्हाला, चारच्या दुपटीतील संख्या आहे 8. चारची तीन पट 12, चारची 4 पट 16, चारची 5 पट 12. यांना विभाज्य म्हणतात. चारचे विभाज्य कोणते असा जर प्रश्न केला आपण, चारचे विभाज्य, तर चारचे विभाज्य म्हणजे चारच्या पटीतील संख्या. 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36 अप टू इनफायनाईट. अमर्याद. हे जे असतात विभाज्य हे अमर्याद असतात. पाढ्याला काही बंधन नाहीये. आपण 10 पर्यंत पाढे पाठ करतो, पण तसं काही नाहीये. पाढ्यांना काही मर्यादा नसते. लक्षात आलं तुमचं? विभाज्य कशाला म्हणायचं? हे आहेत विभाज्य. एकदा तुम्हाला विभाज्य समजलं, चारच्या तुम्हाला जर विचारलं 7च्या पटीतील किंवा 7चे पहिले 4 विभाज्य कोणते? पहिले 4. 7च्या पटीतील पहिली संख्या 7, 7च्या दुप्पट 14, 7च्या तीन पट 21, 7च्या 4 पट 28. हे 7चे विभाज्य आहेत. 7, 14, 21, 28 यांना विभाज्य म्हणायचं. विभाज्य म्हणजे एकंदरीत पटीतील संख्या. याला आपण पाढे पण म्हणतोय. ओके. 5 आणि 8 या दोघांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावीचा अर्थ काय माहिती मुलांनो? लसावीचा अर्थ माहितीये? लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. मग तुम्हाला 5चा पाढा पाठ पाहिजे, 8चा पाढा पाठ पाहिजे. 5चा आणि 8चा. याचा अर्थ काय माहिती का? 5च्या पाड्यातील सर्वात छोटी संख्या, 8च्या पाड्यातील सर्वात छोटी संख्या, त्यालाच लसावी म्हणतात. आता 5च्या पटीतील संख्या म्हणजे 5च्या पाड्यातील संख्या.
5च्या पाड्यातील संख्या लिहू आपण. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45. 45 पर्यंत लिहिलं लिहिलं. आता 8च्या पाड्यातील संख्या लिहू आपण. 8, 16, 24, 32, 40, 48, 56, 60, 64. ओके. आता या दोघांमध्ये हे जे विभाज्य आपल्याला मिळालेले आहेत, या विभाज्यामध्ये सर्वात छोटा विभाज्य कोणता दिसतोय दोघांमध्ये सारखा असलेला आणि सर्वात छोटा? सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये पटकन. दोघांमध्ये पण दिसतोय, दोघांमध्ये आहे, पण सर्वात छोटा शोधायचा आहे तुम्हाला. यस. कोणता आहे सर्वात छोटा? 40. याला म्हणायचं, हा जो 40 आलाय ना, 5 आणि 8चा लसावी आहे 40. सरळ सरळ 5चा पाडा आणि 8च्या पाड्यातील सर्वात छोटी सामायिक संख्या, दोघांच्या पाड्यात असलेली सर्वात छोटी सारखी संख्या, सर्वात छोटी. तर सर्वात छोटी दोघांमध्ये सारखी 40 आहे. याचं उदाहरण अजून एक घेऊया आपण. पाढे आले पाहिजे बघा. 12 आणि 10चा तुम्हाला लसावी काढायचा याच पद्धतीने. 12 आणि 10चा. आता 12चा पाढा आला पाहिजे. 12, 24, 36, 48, 60, 72, 84. एक अंदाजे संख्या लिहून घ्यायच्या. अंदाजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. दोघांमध्ये सामायिक असलेली सर्वात छोटा विभाज्य कोणता? आता 12, 24, 36 हे सगळे काय आहेत? विभाज्य. 12 आणि 10 या दोघांचा सर्वात छोटा सामायिक विभाज्य कोणता आहे? जर नीट निरीक्षण आपण केलं व्यवस्थित तर आपल्याला लक्षात येतं, तो आहे 60. याचा अर्थ 10 आणि 12चा लसावी आपल्याला मिळाला 60. ओके. 15 आणि 20 दोघांचा लसावी काढायचा या पद्धतीने. 15 आणि 20 दोघांनाही भाग जाणारी सारखी संख्या शोधायची. 15 आणि 20 दोघांनाही. आता 15 आणि 20 कोणाच्या पाड्यामध्ये आहे? शेवटी जर 5 असेल आणि 0 असेल दोघांच्या संख्येमध्ये, दोन्ही संख्येमध्ये, तर याला 5 ने भाग जातो. 5ने 15ला भागितलं 3, 5ने 20ला भागितलं 4. आता लसावी काढत असताना शेवटपर्यंत जायचंय. शेवटपर्यंत म्हणजे काय? शेवटी एक एक आले पाहिजे लसावी काढताना. मसावी काढताना तसं नाहीये. आता 3 आणि 4 कोणाच्या पाड्यामध्ये आहे? एकाच्या. पण तिथे एक घ्यायचा का? नाही. मग 3ला 3ने भाग द्या. 3 एके 3, इथे राहिला 4. आता 4च्याच पाड्यामध्ये आहे. 4 एके 4. शेवटी एक एक दिसताय तुम्हाला. शेवटी ज्यावेळी एक एक येतील त्यावेळी लसावी पूर्ण झालेला असतो. 5 गुणिले 3 15, 15 गुणिले 4 60. बघा, 5 गुणिले 3 गुणिले 4 15 चोक 60. लसावी किती मिळाला आपल्याला? 60. अजून एक सांगतो. 12 आणि 16चा लसावी काढायचा आपल्याला या पद्धतीने. आता 12 आणि 16 कोणाच्या पाड्यामध्ये आहे चेक करायचं.
शेवटी 2 आहे, दोन्ही संख्यांच्या शेवटी 2 आहे, यात 2 आणि 6 आहे, याचा अर्थ याला 2 भाग जातो. तुम्ही म्हणाल सर 2 भाग कस काय जातो? ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असतात त्यांना 2 भाग जातोय. याचा अर्थ या दोन्ही संख्यांना 2 भाग जातो. 2 भाग द्यायचा 12ला, हे मिळाले 6. 2 भाग द्यायचा 16ला, हे मिळाले 8. परत एकदा विचार करायचा, 6 आणि 8 कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत? 6 आणि 8 दोनाच्या. छोट्यातली छोटी संख्या घेण्याचा प्रयत्न करा. 2 भाग द्यायचा. 2 6ला भागितलं 3, 2 8ला भागितलं 4. आता पुन्हा आपल्याला 3 4 मिळाले. परत एकदा विचार करायचा, लसावी काढत असताना 3 आणि 4 एकाच्या पाड्यात आहे, पण एकाने भाग द्यायचा नाही. मग अगोदर आपण 3ला भाग देऊन घेऊया. 3ला भागूया. 3 एके 3. हे 4ला आपण आहे तसं ठेवलं. आता 1 आणि 4 कोणाच्या पाड्यात आहे? एकाला तर घ्यायचा विशेष नाही, आपण 4ला भाग देऊन घेऊया. 4 एके 4. शेवटी 1 1 आले बघा. किती लसावी याला? 2 गुणिले 2, 3 गुणिले 4. बेदोनी 4, 4 त्रिक 12, 12 चोक 48. लसावी मिळाला आपल्याला 12 आणि 16चा 48. लघुत्तम सामायिक विभाज्य 12चे विभाज्य आणि 16चे विभाज्य जर आपण लिहिले, त्या दोघांचा सामायिक विभाज्य आहे 48. 15, 20 आणि 25 या तिघांचा आपण काढूया लसावी. काय काढायचा? लसावी काढू आपण या तिघांचा. आता सगळ्यांनी लक्ष द्या. या पद्धतीने खूप सोपं आहे. 15, 20 आणि 25 या तिघांचा आपल्याला लसावी काढायचा. आपण विचार करायचा, 5, 0 आणि 5 आहे या संख्यांचा शेवटी. एकक स्थानी सगळ्यांच्या 5, 0 आणि 5 आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतो त्या संख्येला 5ने भाग जातो. बघा, 5, 0, 5. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतो त्याला 5ने भाग द्यायचा. 5ने 15ला भाग दिला, हे मिळाले 3. 5ने 20ला भाग द्यायचा, हे मिळाले 4. 5 आणि 25ला भाग द्यायचा, हे मिळाले 5. आता मला सांगा, 3, 4, 5. 3, 4, 5 कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे? तिघे पण कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे का? नाही. एक सोडून कोणाच्याही पाड्यात नाही. मग सगळ्यात अगोदर आपण पहिला कोण आहे? 3. या 3ला 3ने भागा. 3 एके 3. 1 खाली ठेवला. 4 आणि 5 आहे तसे खाली घेतले. आता एकाचा विषय संपला, 3चा आणि 1चा. राहिला कोण? 4. या 4ला 4ने भाग द्या. 4 एके 4. शेवटी हा 5 राहिलाय. 5ला 5ने भाग देऊन घ्या. 5 एके 5. शेवटी 1 1 1 मिळाले. याचा अर्थ विभाज्य आपण शोधले. याचे मूळ अवयव आपण या ठिकाणी शोधले. आता यांचा गुणाकार करा. 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. 5 त्रिक 15, 15 चोक 60, 60 गुणिले 5 300. तिघांचा लसावी आपल्याला मिळाला 15, 20, 25चा 300. 25चा पाढा लिहा, 20चा लिहा, 15चा लिहा. त्यामध्ये 300 हा सामायिक विभाज्य आपल्याला मिळाला या पद्धतीने. 15 आणि 10चा मूळ अवयव पद्धतीने लसावी आपण काढायचा. मूळ अवयव. आता 15चे मूळ अवयव कोणकोणते आहेत? 15चे मूळ अवयव आहेत 3 गुणिले 5. 3 5 15. आणि 10चे मूळ अवयव कोणते आहेत?
10चे मूळ अवयव कोणते आहेत? 2 गुणिले 5. आता दोघांमध्ये 5 आणि 5 समान आला. या 5ची एकच जोडी बनवायची, त्याला म्हणायचं 5. राहिलंय कोण? 3 आणि 2. हे 3 आणि 2 आहे तसे लिहायचे. राहिलेले 3 आणि 2 आहे तसे लिहायचे. 5 गुणिले 3 15, 15 2 30. 15 आणि 10चा लसावी आपल्याला मिळाला 30. अजून एकदा सांगतो, तुम्हाला लसावी समजणं गरजेचं आहे. पद्धत कोणती असेल महत्वाचं नाही. 12 आणि 10 दोघांचा लसावी आपल्याला काढायचा. आता 12चे मूळ अवयव कोणते? मूळ अवयव म्हणजे माहितीये, जे काही अवयव येतात ते मूळ संख्या पाहिजे. आता 12चे मूळ अवयव 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. बघा बरं 12 येत आहे का? 3 2 2 हे मूळ अवयव आहेत आणि त्या 3 आणि 2 मूळ संख्या आहेत. बघा 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, बे पंचे 10. यातला 2 2 समान आहे, दोघे मिळून एकच 2 घ्यायचा. राहिलेले कोण आहे? 3 2 5 आहे तसे ठेवायचे. बेत्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 पंचे 60. लसावी किती मिळाला या पद्धतीने? 60. 14 35 21 या तिन्ही संख्या कोणाच्या पाड्यामध्ये दिसत आहे अगोदर ते चेक करा. पाडे तर आले पाहिजे आपल्याला. 14 35 21 7च्या पाड्यात आहे बघा. तिघे पण, तिघे पण पाहिजे 7च्या पाड्यामध्ये, एक असून नाही चालणार. तिन्ही संख्या 7च्या पाड्यात पाहिजे. 2 आहे तिसरी नाही असं नाही. सगळ्यात सुरुवातीला तिघांचाही विचार करा. 7 दुणे 14. नसल जात तर 2 संख्यांना भागलं तरी चालतंय, उरलेली आहे तशी ठेवली तरी चालते. 7 आणि 35ला बघा 7, सॉरी 5. तर 7 आणि 21ला बघायचं 3. ओके. आता 2 5 3 कोणाच्या टेबलमध्ये आहे का? 2 5 3 कोणाच्या पाड्यात आहे का? नाही. मग काय करायचं? 2 आणि 2ला बघायचं, बे एक बे. 5 आणि 3ला आहे तसं ठेवलं. नंतर एकाचा विषय संपला, राहिलं कोण? 5. 5 आणि 5ला बघायचं, 5 एके 5. शेवटी राहिलेला 3, 3 एके 3. बघा आता 7 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 करा यांचा गुणाकार. 7 दुनी 14, 14 पंचे 70, 70 गुणिले 3 210. या संख्यांचा लसावी आपल्याला मिळाला 210. 14 35 21चा लसावी आपल्याला मिळाला 210. 5 20 15 10 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? 5 20 15 10 या 4 संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? ओळखायला खूप सोपं आहे. 5 ची विभाज्यता वापरा. आता 5 ची विभाज्यता म्हणजे काय? ज्या संख्यांच्या शेवटी 0 आणि 5 असेल त्या संख्यांना 5 ने पूर्ण भाग जातो. आता या 4 संख्यांच्या शेवटी 0 आणि 5 आहे का? या 5 संख्यांच्या शेवटी 0 आणि 5 आहे. याचा अर्थ याला 5 ने भाग द्या. 5 ने 5ला भागितलं 1, 5 आणि 20ला भागितलं 4, 5 आणि 15ला भागितलं 3, 5 आणि 10ला भागितलं 5. आता खाली आलेल्या संख्यांचा विचार करा. 4 3 5 कोणाच्या पाड्यामध्ये आहे का? नाही. याला 2 पद्धती सांगतो, एक ट्रिक पण सांगतो मी तुम्हाला. जर 4 3 5 कोणाच्याही पाड्यात नसेल तर या 4 3 आणि 5 यांना डायरेक्ट ठेवलं तरी चालतंय. 4 3 5 या तीनही संख्या सामायिक संख्येच्या पाड्यात नसेल तर 4 3 5 ला डायरेक्ट ठेवायचं आणि त्यांचा गुणाकार करायचा. आपल्याला मिळतो या संख्यांचा
लसावी. येते तुमच्या लक्षात? शेवटी इथे एक 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 मिळतात, फक्त आपण नंतर त्यांची जी क्रिया असते भागाकाराची ती करून घ्यायची. चाराला चाराने भागितलं, तीनाने तीनाला भागितलं, पाचाने पाचाला भागितलं, शेवटी असं मिळतंय. ही ट्रिक कोणती? 4 3 5 हे डायरेक्ट घेतले आपण आणि करा यांचा गुणाकार. 5 चौक 20, 20 त्रिक 60. थांबा, कुछ तो गडबड है. 5 एके 5, 5 चौक 20, 5 त्रिक 15, 5 दुने 10. बघा, 5 20 15 10. लक्षात ठेवा, 5 20 15 10. माझ्याकडनं जी चूक झाली ती तुमच्याकडनं बी होऊ शकते, पण जरा चेक केल्यावर मला लक्षात आलं काय चुकलं. एकही नंबर इकडे तिकडे झाला की गणित चुकणार. तेच झालं माझ्याकडनं पण, तसं तुमच्याकडनं पण होईल. म्हणून वेळेवरच लक्षात आलं पाहिजे काय चुकलंय. आता 5 आणि 5ला भागितलं 1, 5 आणि 20ला भागितलं 4, 5 आणि 15ला भागितलं 3, 5 आणि 10ला भागितलं 2. येथे 2 घ्यायला पाहिजे होते, मी घेतले 5. सगळं गणित आपलं पुढे चुकलं भाग दिल्यानंतर. आता आता या 4 संख्या आहेत आपल्याकडे, 1 4 3 2. आता यामध्ये 4 आणि 2ला 2ने भाग जातो. 1 आणि 3ला आहे तसं ठेवा. बघा, 1 आणि 3ला मी खाली आहे तसं ठेवलं. 4 आणि 2ला मी 2ने भागितलं, 2ने 4ला भागितलं 2, 2ने या 2ला भागायचं 1. राहिले कोण? 3 2. 2 आणि 3 राहिले. मग हे डायरेक्ट तिकडे 2 आणि 3 घ्या. हा एक, हा एक, किंवा सांगितल्याप्रमाणे करा. 2 आणि 2ला भागायचं बे एक बे, खाली 3 घ्यायचा, 3 आणि 3ला भागायचं 3 एके 3. करा यांचा गुणाकार. 5 गुणिले 2 10, 10 2 20, 20 त्रिक 60. लसावी आपल्याला मिळाला. डिव्हिजिबिलिटी ऑफ 2. 12 16 24 या संख्येच्या एकक स्थानी 6 4 आणि 2 आहे. याला 2ने भाग जातो. 2 आणि 12ला भागितलं 6, 2 आणि 16ला भागितलं 8, 2 आणि 24ला भागितले 12. आता 6 8 12 2च्या पाड्यामध्ये आहे. 2 आणि 6ला भागितलं 3, 2 आणि 8ला 4, 2 आणि 12ला 6. आता 3 4 6 कोणाच्या पाड्यामध्ये आहे? यामध्ये 3 आणि 6 3च्या पाड्यामध्ये आहे. 4ला आपण आहे तसं ठेवू. 3 आणि 6 3च्या पाड्यात. 3 एके 3, 3 दुने 6, 4ला आपण आहे तसं ठेवूया. आता 4 आणि 2 राहिले. 4 आणि 2 2च्या पाड्यामध्ये आहे. बे 2 4, बे 1 बे. परत 2, बे 1 बे. बे 2 4, 4 त्रिक 12, 12 2 24, 24 2 48. लसावी काय मिळाला? 12 16 24चा जर आपण पाढा लिहिला, या पाड्यांमध्ये तिघांमध्ये समान असलेली सर्वात छोटी संख्या कोणती आहे? 48. 12 16 24च्या पाड्यामध्ये सर्वात छोटा लघुत्तम सामायिक विभाजक आहे 48. ओके.